हॅलो ॲस्पिरंट्स, स्वागत सगळ्यांचं PWMPSC वालामध्ये. मी अनिल कोलते. मित्रांनो, 2025 पासून MPSC राज्यसेवासाठी नवीन पॅटर्न लागू होतोय. आजच्या सेशनमध्ये आपण हा नवीन पॅटर्न नेमका काय असणार आहे, या नवीन पॅटर्न नुसार होणारी एक्झाम जी आहे त्याचे टप्पे काय असणार आहेत, त्याचा सिलेबस काय असणार आहेत, या सगळ्या गोष्टींवर आपण आज डिटेल चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, 2025 पासून ही पद्धत लागू होणार आहे, परंतु आपल्याला सगळ्यांना माहित पाहिजे की ऑलरेडी UPSC ला हाच पॅटर्न चालू आहे. म्हणजे MPSC ने UPSC चाच पॅटर्न इकडे वापरला आहे. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, तर आपण आता MPSC राज्यसेवेचा अभ्यास करत असताना UPSC ची एक्झाम सुद्धा देऊ शकतो. फक्त आपल्याला UPSC चा अभ्यास करताना महाराष्ट्राच्या अभ्यासावर थोडा फोकस कमी करावा लागेल आणि भारताच्या आणि जगाच्या अभ्यासावर जास्त फोकस करावा लागणार. आणि जेव्हा आपण राज्यसेवेचा अभ्यास करू तेव्हा मात्र महाराष्ट्रावर जास्त फोकस करायचा. तर मग समजून घेऊयात काय आहे नेमकी 2025 साठीची राज्यसेवेची परीक्षा पद्धती. मित्रांनो, ही जी परीक्षा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा, आता याच्यामध्ये बाकीच्या टेक्निकल पोस्ट पण ऍड झालेल्या आहेत. म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिस ऍड झाला आहे, त्यानंतर ऍग्री सर्व्हिस ऍड झालेला आहे आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस देखील ऍड झाला आहे. सो असे सगळ्यांची मिळून एकच कॉमन प्री एक्झाम होणार आहे आणि हिला म्हटलं जाणार आहे कंबाईन गॅझेटेड प्री एक्झाम. त्यापैकी टेक्निकल सर्व्हिसेस ज्या आहेत, जसं की कृषी म्हणजेच ऍग्री, त्यानंतर फॉरेस्ट म्हणजे वन विभाग आणि अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, ज्यांच्यासाठीचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ह्याच वर्षीपासून लागू झाला आहे. फक्त राज्यसेवेच्या मुलांच्या मागणीनुसार राज्यसेवेसाठी हा पॅटर्न 2025 पासून लागू होणार आहे. तर मग आता समजून घेऊयात काय असणार आहे नेमकी परीक्षा पद्धती. मित्रांनो, स्कीम ऑफ एक्झामिनेशन आपल्याला परीक्षा जी आहे ती 3 टप्प्यांमध्ये द्यावी लागणार आहे. पहिली पूर्व परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि शेवटी मुलाखत असणार आहे. तर मग हे जे 3 टप्पे असणार आहेत एक्झामचे, हे 3 टप्पे आता आपण व्यवस्थित समजून घेऊयात की नेमकं ह्या 3 टप्प्यांमध्ये काय असणार आहे. तर मित्रांनो, पूर्व परीक्षा जी आहे, प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे पूर्व परीक्षा, ह्या पूर्व परीक्षेला आपल्याला असणार आहे 2 पेपर. एक पेपर 1 असणार आहे, तो पण कंपल्सरी आहे 200 मार्कांसाठी. त्यासाठी 2 तास वेळ असणार आहे आपल्याला आणि या 200 मार्काच्या पेपरसाठी आपल्याला 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न असणार आहे. पेपरचं मीडियम मराठी आणि इंग्लिश, म्हणजे प्रश्न बायलिंग्युअल असणार आहे, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पेपर ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, म्हणजे MCQ टाइप असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पेपर एक द्यायचा आहे परत आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये, मात्र तो क्वालिफाईंग असणार आहे. तो सुद्धा 200 मार्काचा असणार आहे, परंतु त्यात 80च प्रश्न असणार आहे, म्हणजे 2.5 मार्काला एक प्रश्न असणार आहे, लक्षात ठेवा. याला सुद्धा 2 तास वेळ आहे आणि याचं पण मीडियम जे आहे ते मराठी आणि इंग्लिश, म्हणजे बायलिंग्युअल पेपर असणार आहे. तर मित्रांनो, हा दुसरा पेपर जो आहे, जो क्वालिफाईंग आहे, ज्याचे मार्क मेरिट मध्ये ऍड होणार नाहीत, त्या पेपरला तुम्हाला कमीत कमी 33% मार्क पडायला पाहिजे. म्हणजे 200च्या 33% म्हणजे किती माहिती आहे मित्रांनो? 200च्या 33% म्हणजे 66 मार्क्स तुम्हाला पडायलाच पाहिजे. तरच तुमच्या ह्या पेपर मधल्या मार्कांच्या आधारे तुमचा प्रीचा निकाल येऊ शकतो, म्हणजे तुम्ही प्री क्वालिफाय होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला इकडे 200 पैकी 150 जरी पडले, पण इकडे जर 66 नाही पडले तर त्याचा काहीच उपयोग नाही. जर इकडे 66 किंवा त्यापेक्षा वर पडले तरच तुमच्या वरच्या मार्कांचा विचार तुमच्या क्वालिफिकेशनसाठी, म्हणजे प्री मधून मेन्सला क्वालिफाय होण्यासाठी होऊ शकतो. क्लिअर? म्हणजे आता आपण जर कट ऑफ बघितला, या वर्षीचा कट ऑफ जर बघितला, तर या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो 104 समथिंग लागला आहे. म्हणजे 200 पैकी 104 अँड अबोव मार्क ज्यांना पडलेत ते मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेत. परंतु मित्रांनो, ज्यांना 104 मार्क पडलेत त्यांना कंपल्सरी दुसऱ्या पेपरला, ज्याला आपण सीसॅट म्हणतो, इकडे सगळ्यांना कंपल्सरी 66 किंवा जास्त मार्क पडलेत. काही विद्यार्थी असे पण असतील कदाचित ज्यांना GS ला 110, 115, 120 मार्क पडले असतील पहिल्या पेपरला, परंतु दुसऱ्या पेपरला 60, 66 पेक्षा कमी मार्क पडले असतील. त्यांचा विचार मुख्य परीक्षेसाठी होणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. सो दुसरा पेपर क्वालिफाईंग आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, तो म्हणजे MPSC ची कोणतीही एक्झाम द्या, त्या एक्झामसाठी तुम्हाला कंपल्सरी निगेटिव्ह मार्किंग असते रे, 25% किंवा 1/4. म्हणजे मित्रांनो, जर तुमचे 4 प्रश्न जर चुकले
तर त्या 4 प्रश्नांसाठी एका प्रश्नाचे मार्क्स मायनस केले जातील, म्हणजे वजा केले जातील. त्यामुळे तुम्हाला पेपर सोडवताना हे सुद्धा अगदी काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे की आपले प्रश्न जास्त चुकणार नाहीत. ठीक आहे. फक्त ही जी निगेटिव्ह सिस्टीम आहे ना मित्रांनो, निगेटिव्ह सिस्टीम, ही निगेटिव्ह सिस्टीम त्या सीसॅटच्या पेपरमध्ये, म्हणजे दुसऱ्या पेपरमध्ये, दुसरा पेपर जो आहे ना मित्रांनो, त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे जे 5 प्रश्न येतात ना मित्रांनो, 5 प्रश्न त्यांना लागू राहील. लक्षात ठेवा. कळलं? पेपर क्रमांक 1 करता आणि पेपर क्रमांक 2 मधले हे डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न सोडून बाकीचे सगळ्या प्रश्नांना लागू राहील. म्हणजे पेपर 1 ला निगेटिव्ह मार्किंग आहे आणि पेपर 2 ला फक्त हे 5 प्रश्न सोडून, कुठले डिसिजन मेकिंगचे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे 5 प्रश्न सोडून निगेटिव्ह लागू राहील. लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो, आता सिलेबस समजून घेऊयात मित्रांनो. पहिला जो पेपर आहे त्याला आपण सामान्य अध्ययन किंवा जनरल स्टडीजचा पेपर पण म्हणू शकतो. याच्यामध्ये असतात 7 विषय. कोणकोणते विषय आहेत याच्यामध्ये? याच्यामध्ये चालू घडामोडी आहे पहिला विषय, ज्याच्यावर साधारणपणे 15 प्रश्न येतात. दुसरा विषय आहे इतिहास. इतिहास हा अगदी प्राचीन काळापासून शिकायचा आहे आपल्याला, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. याच्यावर पण साधारणपणे येतात 15 प्रश्न. त्यानंतर तिसरा विषय आहे आपला जॉग्राफी. जॉग्राफी आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल पण आहे, भारताचा पण आहे आणि जगाचा पण आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला येतात 15 प्रश्न. चौथा विषय आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना, राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स आणि पंचायत राज. याच्यावर सुद्धा आपल्याला विचारले जातात 15 प्रश्न. त्यानंतर मित्रांनो 5वा विषय आहे इकॉनॉमिक्स, म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रावर सुद्धा आपल्याला 15 प्रश्न विचारले जातात. 6वा विषय आहे जनरल सायन्स, म्हणजे सामान्य विज्ञान. याच्यावर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट, म्हणजे पर्यावरण. पर्यावरणावर आपल्याला 5 प्रश्न विचारले जातात. आणि 7वा विषय आहे जनरल सायन्स. जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान, म्हणजे केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी, झुलॉजी आणि हायजीन. याच्यावर आपल्याला सर्वात जास्त म्हणजे 20 प्रश्न विचारले जातात. सो असे 15 प्रश्न असलेले 5 विषय आहेत, म्हणजे 75. पर्यावरण 5 प्रश्न आणि विज्ञान 20 प्रश्न, म्हणजे 75 आणि 25 100 प्रश्न. सो अशा जीएसच्या या 7 विषयांपैकी आपल्याला जे 100 प्रश्न विचारले गेले 200 मार्कांना, ह्या मार्कांवर तुमचं मेरिट ठरत असतं. तुम्ही प्री मधून मेन्सला क्वालिफाय होणार का, ते तुम्हाला ह्या 7 विषयांमध्ये 200 पैकी किती मार्क पडतात, 110 प्लस जर पडले तर हा तुमचा सेफ स्कोर असतो. म्हणजे तुमचे 100% चान्सेस असतात कशासाठी, मेन्सला क्वालिफाय होण्याची. म्हणून अभ्यास करताना ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा की आपल्याला ह्या विषयामध्ये जवळपास 110, म्हणजे या 100 प्रश्नांपैकी 55 प्रश्न बरोबर आलेच पाहिजे. त्यासाठी आपल्याला कमीत कमी 70-80 प्रश्न अटेम्प्ट करावे लागतील. म्हणजे प्रत्येक विषयाचे कमीत कमी 10-12 प्रश्न सोडवावे लागतील. ठीक आहे. चला, दुसरा पेपर जो क्वालिफाईंग आहे, पेपर 2, त्याला आपण सीसॅट चा पेपर पण म्हणतो. 200 मार्कांना आहे, परंतु याला 80 प्रश्न विचारले जातात. अगोदरचा जो पेपर होता ज्याच्यामध्ये 200 मार्क परंतु 100 प्रश्न होते, हे पण लक्षात ठेवा. हे 80 प्रश्न कशावर असतात, याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन असतं रे. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतार्यावरचे प्रश्न. 10 पॅसेज असतात रे, 10 पॅसेज. ते पॅसेज वाचून तुम्हाला त्याच्या खाली विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागतात. त्यानंतर मग इंटरपर्सनल स्किल, लॉजिकल रिझनिंग, डिसिजन मेकिंग, मेंटल ॲबिलिटी, बेसिक मॅथ आणि मराठी इंग्लिशचं लँग्वेजचं थोडंसं तुमचं टेस्ट. हे सगळे 7 मुद्दे आहेत, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. यापैकी हा जो मुद्दा आहे ना मित्रांनो, डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, याच्यावर 5 प्रश्न असतात आणि याला निगेटिव्ह मार्किंग नसते. याला निगेटिव्ह मार्क नसतात. इनफॅक्ट हे जे 5 प्रश्न असतात ना मित्रांनो, या 5 प्रश्नाला, प्रत्येक प्रश्नाला 4-4 ऑप्शन्स असतील, तर त्या 4 ऑप्शन्स पैकी 3 ऑप्शनला मार्क असतात. एक ऑप्शनला 2 मार्क असतील, तर दुसऱ्याला 1.5 असेल आणि तिसऱ्याला 1 असेल, चौथ्याला 0 असेल. मग कुठल्याला पण 1.5 असू शकतात, कुठल्याला पण 2 असू शकतात, कुठल्याला पण 0 असू शकतो. लक्षात ठेवा, ते सगळं चेंज असणार. म्हणजे आपण निवडायचं असतं वाचून कुठला सगळ्यात बरोबर पर्याय असेल. म्हणजे आपल्याला 2 पैकी 2, 2.5 पैकी 2.5 पडू शकतात. ठीक आहे. चला, हा पेपर क्वालिफाईंग आहे. तुम्हाला ह्या पेपरमध्ये 200 पैकी कमीत कमी म्हणजे मिनिमम किती 66 मार्क्स घ्यायचे आहेत, तर तुम्ही मेन्सला क्वालिफाय होऊ शकतात जीएसच्या, म्हणजे पहिल्या पेपरच्या मार्कांच्या आधारे. अदरवाईज तुम्ही क्वालिफाय होणार नाहीत. लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो, मग जर समजा तुम्हाला 200 पैकी 110 प्लस मार्क पडले आणि योगायोगाने कट ऑफ लागला आणि तुमचा कट ऑफ क्लिअर झाला, मग तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार. मग मुख्य परीक्षेसाठी काय करायचं, मुख्य परीक्षेचं सिस्टीम काय आता,
आता नवीन पॅटर्न 2025 पासून जो लागू होणार आहे मेन्सचा राज्यसेवेचा, तो आपण समजून घ्या. प्रीचा पॅटर्न आता सध्या पण तोच आहे. 2023 2024 अजून 2 वर्ष, म्हणजे 2 वर्ष पण आणि अगोदरच पण प्रीचा पॅटर्न तोच आहे, लक्षात ठेवा. फक्त प्रीला एकच बदल झालाय मागच्या वर्षीपासून. कुठला? दुसरा पेपर क्वालिफाईंग झालाय, बस तेवढंच. पण इथून पुढे सुद्धा प्रीचा पॅटर्न तोच असणार आहे. 25 ला फक्त मेन्सचा पॅटर्न बदलणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मेन्स एक्झाम कशी असणार बघा आता. मुख्य परीक्षा कशी असणार, मेन्स एक्झाम कशी असणार. मेन एक्झाम, तर मेन एक्झाम जी आहे ना मित्रांनो, ती रिटन असणार आहे, लेखी असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. लेखी परीक्षा, लेखी परीक्षेमध्ये आपल्याला 1750 मार्क आहेत, 1750, ज्याच्यामध्ये 9 क्वेश्चन पेपर आहेत. 9 पेपर सोडवायचे आहेत आपल्याला, 9 पेपर लिहायचे आहेत, जे 1750 मार्कांना आहे. त्याचं बायफर्केशन आपण बघणार आहोत आता. ठीक आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत. तुम्ही जर मुख्य परीक्षेला चांगले मार्क मिळवले, 1750 पैकी तुम्हाला 900 950 1000 प्लस मार्क पडले, तर तुम्ही मुलाखतीला क्वालिफाय होऊ शकतात. मग मुलाखत किती मार्कांची? मुलाखत आहे 275 मार्कांची. सो अशी मित्रांनो एकूण मुख्य परीक्षा जी आहे ती 2025 मार्कांची असणार आहेत. 2025 मार्कांपैकी साधारणपणे 1100 मार्क घेतलेला मुलगा हा महाराष्ट्रातून पहिला आलेला असतो, लक्षात ठेवा. म्हणजे 50-55% मार्क इनफ असतात पहिलं येण्यासाठी, पण तेवढे मार्क पण पडत नाहीत, कारण अभ्यास करावा लागतो खूप. रिटन असल्यामुळे प्रेझेंटेशनला महत्व असतं, तुमच्या लँग्वेजला महत्व असतं, भाषा कशी वापरताय तुम्ही, हँडरायटिंगला महत्व असतं. या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात, लक्षात ठेवा. किती क्वालिटी तुम्ही उत्तर देतायत, या सगळ्या गोष्टीवर तुमचं सगळं मार्किंग डिपेंड असतं. मग आता आपण समजून घेऊया 1750 मार्कांसाठी 9 पेपर कुठले आहेत. बघा मित्रांनो, 1750 मार्कांसाठीचे 9 पेपर तुम्हाला द्यायचे. त्यातला पेपर 1 आणि पेपर 2 जे आहेत ना, हे दोन्हीच्या दोन्ही पेपर क्वालिफाईंग आहेत. या दोन्ही पेपरला तुम्हाला 25% मार्क घ्यायचे आहेत. जर तुम्ही ह्या दोन्ही पेपरला 25% मार्क घेतले, तरच तुम्हाला पुढचे पेपर जे आहेत ना, ते रिझल्ट साठी चेक होतील तुमचे. अदरवाईज पुढचे पेपर चेक होणार नाही जर तुम्हाला यांच्यात 25% मार्क नाही पडले तर. कुठले पेपर? तर पहिला पेपर आहे मराठीचा, दुसरा पेपर आहे इंग्लिशचा. दोघांना 300-300 मार्क आहेत. हा 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणारे पेपर आणि वेळ याच्यासाठी 3-3 तास आहे जवळपास. पण मित्रांनो, तुम्हाला मराठीच्या पेपरमध्ये 300 पैकी 75 आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये सुद्धा 300 पैकी 75 मार्क्स घेणं कंपल्सरी आहे. जर तुम्हाला ह्या दोन्ही पेपरमध्ये 75-75 मार्क नाही पडले कमीत कमी, तर तुमचे पुढचे पेपर चेक होणार नाही आणि तुमचा रिझल्ट येणार नाही. म्हणजे हा पहिला अडथळा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा ही अडथळ्याची शर्यत आहे. पूर्व परीक्षा सुद्धा अडथळ्याची शर्यत आहे. का बरं? कारण दुसऱ्या पेपरला जर 33% म्हणजे 66 मार्क नाही पडले तर तुमचा रिझल्ट काउंट नाही होणार. इथे मुख्य परीक्षेला सुद्धा ह्या 2 पेपरला जर तुम्हाला 25% मार्क नाही पडले तर तुमचा रिझल्ट येणार नाही, म्हणजे तुमचा रिझल्ट कन्सिडर केला जाणार नाही. त्यामुळे इकडे 75-75 टार्गेट ठेवायचं. मराठीत पडतात, मराठीत काही अवघड नाही, ग्रामर वगैरे, एसे ट्रान्सलेशन वगैरे. पण इंग्लिश मध्ये बऱ्याच जणांची अडचण असते. पण मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, लक्षात ठेवायचं. त्यामुळे जेवढा सराव कराल, जेवढा अभ्यास कराल, आणि एमपीसी वाला तर आहेच तुमच्या सोबतीला, त्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही. ठीक आहे. चला, हे झाले पहिले 2 पेपर जे की क्वालिफाईंग आहे. त्यानंतर मित्रांनो, हे आहेत आता पेपर 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. हे सगळे मार्क जे आहेत तुमचे, हे काउंट केले जाणार आहे मेरिट साठी. मेरिट साठी म्हणजे तुमच्या रिझल्ट साठी या सगळ्या पेपरचा, ह्या सगळ्या पेपर मध्ये पडलेल्या मार्कांचा विचार होणार आहे. मग पेपर 3 काय आहे? पेपर 3 आहे एसे, म्हणजे निबंध लिहायचा आहे रे तुम्हाला. निबंध 250 मार्काचा पेपर आहे हा. तुम्हाला निबंधासाठी 2 विषय दिलेले असणार, लक्षात ठेवा. तुम्ही निबंधाची भाषा मराठी पण निवडू शकता, इंग्रजी पण निवडू शकता. 2 विषयांपैकी एका विषयावर तुम्हाला कमीत कमी 400 शब्दांमध्ये निबंध लिहायचा असतो. निबंधाची सुरुवात कशी केली आहे, भाषा काय वापरली, शब्द काय वापरले, उदाहरणं कसे दिलेत, कशा पद्धतीने तो विषय व्यवस्थित तुम्ही इलस्ट्रेट केला, एक्सप्लेन केला, याच्यावर सगळे मार्क अवलंबून असतात. तुम्हाला 250 पैकी 150, 200, 250 किती पण मार्क पडू शकतात. आणि तुम्ही जेवढे जास्त मार्क घेणार तेवढे तुमचं रिझल्ट येण्याची शक्यता वाढणार. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, पेपर 4 आहे जनरल स्टडीज 1, सामान्य अध्ययन 1. आता सामान्य अध्ययन 1 मध्ये काय असतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. हा 250 मार्काचा आहे. त्यानंतर जनरल स्टडीज 2 पण 250 मार्कांचा, जनरल स्टडीज 3 पण 250 मार्कांचा, जनरल स्टडीज 4 पण 250 मार्कांचा. त्यानंतर मित्रांनो, पेपर 8 आणि पेपर 9 असणार तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट, ऑप्शनल पेपर नंबर 1 आणि ऑप्शनल पेपर नंबर 2.
म्हणजे मित्रांनो 1 2 3 4 5 6 आणि 7 7 सब्जेक्ट असे आहेत जे 250 मार्कांना आहे, लक्षात ठेवा. 7 सब्जेक्ट किती मार्कांना? 250 मार्कांना, लक्षात ठेवा. म्हणजे 7 सब्जेक्ट जे 250 मार्काला आहे यांचे टोटल 1750 होते. अगोदरचे 2 पेपर 300 मार्कांचे होते, ते क्वालिफाईंग आहेत. ते मार्क मेरिट मध्ये पकडले जाणार नाही, हेच मार्क मेरिट मध्ये पकडले जातील, लक्षात ठेवा. कळलंय? 1750 मार्कांपैकी तुम्हाला 800-900 मार्क तरी पडले पाहिजे, 50%. म्हणजे तुम्ही मुलाखतीला क्वालिफाय होणार. ठीक आहे. आता आपण काय करूयात, हे जे जनरल स्टडीजचे पेपर आहेत ना मित्रांनो, हे आणि हे जे ऑप्शनल आहेत ना, हे जनरल स्टडीजचे पेपर कोणकोणते आहेत नेमके, त्याच्यात काय अभ्यास करायचा तो समजून घ्या थोडक्यात. आणि ऑप्शनल जे आहेत ना, ते कोणकोणते विषय आहेत नेमके ते पण थोडक्यात समजून घेऊया. ठीक आहे, चला. तर पहिला पेपर जो आहे मित्रांनो, पेपर 1, जो की क्वालिफाईंग पेपर आहे मराठी लँग्वेजचा. त्याच्यामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे छोटासा, एक वोकॅब्लरी आहे, सारांश लेखन म्हणजे प्रिसाइज रायटिंग आहे त्याच्यामध्ये. असे सगळे मुद्दे आहेत तुम्हाला, याच्यात तुम्हाला 75 मार्क पडले पाहिजे. दुसरा पेपर आहे 300 मार्कांचा, तो पण क्वालिफाईंग आहे, तो इंग्लिश लँग्वेजचा आहे. इथे पण तोच पॅटर्न आहे, मराठी सारखाच पण इंग्लिश मध्ये लिहायचं. इकडे पण कॉम्प्रिहेन्शन आहे म्हणजे पॅसेज, त्यानंतर प्रिसाइज रायटिंग म्हणजे सारांश लेखन, वोकॅब आणि शॉर्ट एसेज. कळलं ना? हे मराठीमध्ये पण सेम आहे, इंग्लिश मध्ये पण सेम आहे, फक्त लँग्वेज मध्ये फरक असणार आहे. मार्क किती घ्यायचे आहेत मित्रांनो? मार्क तुम्हाला याच्यात पण घ्यायचे 75च आणि याच्यात सुद्धा घ्यायचे आहेत 75च, लक्षात ठेवा. 75 मिनिमम, जास्त जेवढे पडले तेवढे तुमचं नॉलेज, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पेपर 3 जो आहे मित्रांनो, तो आहे एसे, निबंध. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, तुम्हाला तिकडे 2 विषय दिलेले असतील, त्यापैकी तुम्हाला जो विषय चांगला वाटला, छान वाटला, त्याच्यावर तुम्ही डिटेल मध्ये निबंध लिहायचा, 400 शब्द मिनिमम. म्हणजे तुम्हाला त्यात मॅक्स टू मॅक्स स्कोर करता येईल किंवा मार्क पडतील. म्हणजे हे मार्क तुमचे मेरिट मध्ये काउंट होणार आहे. ह्या पद्धतीने लिहायचं. प्रॅक्टिस केलं तर निबंध लिहिता येतो. ज्यांनी सराव केला त्यांना चांगला निबंध लिहिता येऊ शकतो, लक्षात. ठीक आहे, चला पुढे. आणि निबंध सहसा करंट इश्यू जे चालू आहेत ना, सध्याचे जे विषय आहेत ना, त्याच्यावरच विचारला जातो. जसं की महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष किंवा महाराष्ट्रामध्ये ती इर्षाळ वाडीची झालेली दुर्घटना, नाही का. हे असे जे करंट इश्यूज आहेत ना, जे खूप गाजतात, फेमस होतात, त्यांच्यावरच सहसा निबंध विचारला जातो. तेच विषय सहसा महत्वाचे असतात. किंवा आता महिला विधेयक 33% आरक्षणाचं पारित झालं, त्याच्यावर सुद्धा निबंध लिहायला येऊ शकतो, लक्षात. किंवा चंद्रयान-3 आपलं जे लँडिंग, सॉफ्ट लँडिंग सक्सेसफुल झालं, त्याच्यावर सुद्धा निबंध येऊ शकतो. कळलंय? असे वेगवेगळे विषय असतात. ठीक आहे, चला. जीएस चे जे पेपर आहेत ना मित्रांनो, जीएस जनरल स्टडीज 1 मध्ये काय बघा, मी फक्त तुम्हाला आता विषय समजून सांगतोय. सिलेबस डिटेल डिकोडिंग आपण परत सेपरेट बघूयात. ठीक आहे, आता फक्त सब्जेक्ट समजून घेऊयात. जनरल स्टडीज 1 मध्ये काय माहिती आहे, इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री आणि जॉग्राफी, इतिहास भूगोल, हे भारताची संस्कृती परंपरा वगैरे जे आहे, कल्चर आपलं. हिस्ट्री जॉग्राफी म्हणजे इतिहास भूगोल आहे याच्यामध्ये. कळलंय? पण याच्यामध्ये फोकस जास्त कशाला करायचा आहे? महाराष्ट्राला करायचा आहे, जे की युपीएससी मध्ये महाराष्ट्रावर फोकस करायची गरज नाही, लक्षात. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा आहे आपला पेपर जनरल स्टडीज 2, म्हणजे टोटल ओव्हरऑल 5वा पेपर. याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, म्हणजे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, म्हणजे भारताचे सभोवतालच्या देशांशी असलेले संबंध कुणाशी कसे आहेत, याचा अभ्यास या पेपरमध्ये करायचा. तुम्हाला महत्त्वाचा पेपर आहे आणि मार्क पण चांगले देऊ शकतो आपल्याला. त्यानंतर पुढचा पेपर 6वा आणि जनरल स्टडीजचा 3रा पेपर आहे मित्रांनो. याच्यामध्ये आहे तंत्रज्ञान, विज्ञान तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये, बायोटेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर पॉलिसी, कम्प्युटर सायन्स वगैरे वगैरे, हे सगळे टॉपिक. त्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास, बायोडायव्हर्सिटी म्हणजे पर्यावरण पण आहे. म्हणजे 3रा पेपर जो आहे जनरल स्टडीजचा, हा विज्ञान तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि पर्यावरण यांच्या सगळ्यांचा मिळून बनलाय, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आपत्ती व्यवस्थापन सुद्धा, डिझास्टर मॅनेजमेंट सुद्धा. त्यानंतर जनरल स्टडीजचा 4था पेपर आहे मित्रांनो, तो की ओव्हरऑल पेपर 7वा आहे. हा पेपर पूर्णपणे नवीन आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये आहे इथिक्स, नैतिकता, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड म्हणजे अभियोग्यता. तुम्ही अधिकारी होणार आहात महाराष्ट्र शासनामध्ये, क्लास 1. कळलंय ना? मग तुम्हाला तुमच्या या पदावर काम करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून यायला पाहिजे, माहित पाहिजे, तुमचं वागणं बोलणं वगैरे वगैरे, कारण तुम्ही शासनाचे कर्मचारी होणार आहेत. त्या अनुषंगाने हा पेपर आहे. हा पेपर युपीएससी ला पण आहे. आणि अगोदरचा अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर अगोदरच्या अभ्यासक्रमामध्ये हा पेपर नव्हता, हा विषयच नव्हता. इथिक्स हा पूर्णपणे नवीन विषय, लक्षात ठेवा. आणि ह्या विषयाचा प्रीला पण संबंध नाहीये. अगोदरचे जर जे तुम्ही पेपर बघितले मित्रांनो, अगोदरचे जसं की पॉलिटिकल सायन्स आहे, राज्यघटना प्रीला पण आहे.
त्यानंतर त्याच्या अगोदर तुम्ही बघितलं इकॉनॉमिक्स वगैरे, हे पण प्रीला आहे, लक्षात ठेवा. पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स वगैरे. त्यानंतर हिस्ट्री, जॉग्राफी सुद्धा प्रीला आहे. म्हणजे जनरल स्टडीजच्या पहिल्या 3 पेपर पैकी बराचसा भाग तुम्हाला प्रीला आहे. फक्त हा जो इथिक्स नावाचा पेपर आहे ना मित्रांनो, हा पूर्णपणे मुख्यलाच आहे, नवीन आहे पूर्णपणे. त्यामुळे याची जरा तुम्हाला तयारी चांगली करावी लागणार, लक्षात ठेवा. कारण हाच विषय जो आहे तो तुमच्या रिझल्ट मध्ये बाधा आणू शकतो. आणि त्यानंतर मित्रांनो हे 7 पेपर झाले टोटल. आता पहिला पेपर तुमचा एसएचा, त्यानंतर 4 GS, आणि त्याच्या अगोदरचे 2 मी तुम्हाला सांगितले कुठले, ते मराठी आणि इंग्लिशचे. आता राहिला ऑप्शनलचा प्रश्न. 8वा 9वा विषय जो तो ऑप्शनल आहे. ऑप्शनल जे आहेत, ऑप्शनल सब्जेक्ट, ते तुम्हाला 26 विषयांपैकी एक विषय निवडायचा आहे, लक्षात ठेवा. 26 पैकी एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. मग ऑप्शनल नेमका कसा निवडावा, कुठला निवडावा, काय लॉजिक लावायचं, याच्या संबंधी पण सेपरेट सेशन होईल. आता मी तुम्हाला फक्त विषय सांगतो. ऑप्शन मध्ये विषय कुठले कुठले ऑप्शनल मध्ये? पहिला आहे ऍग्रिकल्चरल, कृषी. ज्यांना वाटतं मी कृषीमध्ये चांगलं लिहू शकतो त्यांनी हा विषय निवडावा. ॲनिमल हजबंड्री आहे, अँथ्रोपोलॉजी आहे म्हणजे मानववंशशास्त्र, बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्र देखील आहेत. त्यानंतर केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र देखील आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग सुद्धा आहे. त्यानंतर कॉमर्स आणि अकाउंट पण आहे, जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतील. इकॉनॉमिक्स पण आहे, ज्यांचं MA इकॉनॉमिक्स वगैरे झाले असेल त्यांच्यासाठी. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पण आहे. जॉग्राफीच्या मुलांसाठी जॉग्राफी पण आहे. जिओलॉजी पण आहे, भूगर्भशास्त्र. इतिहास पण आहे. लॉ करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा लॉ ऑप्शन उपलब्ध आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मॅनेजमेंटच्या मुलांसाठी मॅनेजमेंट म्हणजे MBA करणाऱ्या मुलांसाठी पण ऑप्शन उपलब्ध आहे. ज्यांना मराठी साहित्याचा अभ्यास आहे, वाङ्मयाचा अभ्यास आहे, त्यांसाठी मराठी वाङ्मय हा सुद्धा विषय तुम्हाला ऑप्शन म्हणून अवेलेबल आहे. मॅथमॅटिक्स मध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी पण आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे ज्यांचं इंजिनिअरिंग मेकॅनिकल मध्ये झालंय त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन उपलब्ध आहे. त्यानंतर मेडिकल सायन्स म्हणजे मित्रांनो ज्यांचं MBBS किंवा फार्मसी वगैरे झालंय त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शनल आहे. त्यानंतर फिलॉसॉफी म्हणजे मानसशास्त्र. त्यानंतर फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. सायन्स मधले सगळे फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी सगळेच ऑप्शनल तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यानंतर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स. मित्रांनो हा पेपर पण आहे GS2 मध्ये. GS2 मध्ये तुम्हाला ह्या विषयाचा अभ्यास पण आहे, म्हणजे हा पेपर आणि GS2 दोन्ही सोबत तुम्ही करू शकता एकत्र अभ्यास. त्यानंतर सायकोलॉजी पण आहे, मानसशास्त्र. त्यानंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोक प्रशासन, सोपा विषय एकदम अभ्यासाला. सायकोलॉजी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स वगैरे. सोशियोलॉजी पण एक सोपा आहे, समाजशास्त्र. स्टॅटिस्टिक्स ज्यांना मॅथ्सची आवड आहे त्यांच्यासाठी. आणि लास्ट आहे मित्रांनो झुलॉजी म्हणजेच प्राणीशास्त्र. ज्यांना ज्या विषयात वाटतंय आपला कॉन्फिडन्स, कुठला कॉन्फिडन्स, विषय आवडतो म्हणून नाही, प्रेझेंटेशन चांगलं करू शकता का, लिहू शकता का, त्यांनी तो ऑप्शनल निवडायचा आहे. पण ऑप्शनल निवडताना आणखी काय करायचं ह्याबद्दलचं आपण एक डिटेल सेशन नंतर घेणार आहोत, ठीक आहे. सो मित्रांनो हा आहे राज्यसेवेच्या नवीन एक्झामचा पॅटर्न जो 2025 पासून लागू होणार आहे. 2025 पासून राज्यसेवा असणार आहे, मुख्य परीक्षेच्या स्वरूपात, लेखी परीक्षेच्या स्वरूपात असणार आहे. आणि त्याच्या संबंधित सगळं डिटेल मार्गदर्शन तुम्हाला आपल्या PWMPSC वालामध्ये उपलब्ध असणार आहे. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच अँड जय हिंद.